नमस्कार, सुप्रभात. 7चा अलार्म या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक नजर टाकूया आतापर्यंतच्या हेडलाईन्सवर. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द. बिल्डर विशाल गोखले यांचा मोठा निर्णय. तर उतार्यावरील नाव कमी होईपर्यंत लढा सुरू राहील, राजू शेट्टींचा निर्धार. पुण्यातील जैन समाजाच्या हॉस्टेल वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाज आक्रमक. नाशिक, संभाजीनगरसह अहिल्यानगरात जैन समाजाकडून मोर्चाचं आयोजन. मनसेचा आज शिवतीर्थवर बैठक. तर मतदार यादी घोळा प्रकरणात मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक. शिवसेना ठाकरे गटाचा आज निर्धार मेळावा. NSCI डोम वरळी इथे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. तसंच मतदार यादीच्या घोळाबाबत आदित्य ठाकरे सादरीकरण करणार. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता. नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे पत्रकार परिषदेचं आयोजन. मत चोरीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत पत्रकार परिषद घेणार. परिषदेत सावंत आयोगासह केंद्र सरकारवर टीका करण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. शहांच्या हस्ते 2 अत्याधुनिक जहाजांचं लोकार्पण करणार. खोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी जहाजांचा वापर होणार. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर. उत्तर भारतीयांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे सेनेकडून छटपूजेचं आयोजन. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण तापलं. बीडमधील सर्व तहसील कार्यालयांवरती माकपकडून घेराव आंदोलन. पीडितेला न्याय देण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी PSI गोपाळ बदानेला पोलीस कोठडी. 30 ऑक्टोबरपर्यंत बदनेचा कोठडीमध्येच मुक्काम. राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा. पिकांचं प्रचंड नुकसान. बळीराजा हवालदिल. पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज.